हे एवढं करामती आहेत ना. थांबा, एक किस्सा मी तुम्हाला सांगते. पाठीमाग आम्ही गावाला गेलो होतो ना, त्या वेळेला माझ्या वडिलांना ह्यांनी प्रश्न काय विचारावा, बाप्पू तुम्हाला गर्लफ्रेंड होती का? बरं, माझ्या वडिलांनी पण मागचा पुढचा न विचार करता डायरेक्ट सांगून टाकलं, हा होती ना. साधं बोळ बिचार माझं वडील, त्यांना हे देखील माहिती नव्हतं गर्लफ्रेंड नक्की म्हणतात कुणाला. त्यांना असं वाटलं पाहुणा आपल्याला हा प्रश्न विचारतोय म्हणल्यावरती हे काहीतरी मोठंच काम असणार आहे. बरं, हे तेवढंच बोलून थांबलं नाही, माझ्या आईकडे गेलं आणि माझ्या आईला म्हणलं बाप्पूला गर्लफ्रेंड होती, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम नव्हता होय. मग माझी आई म्हणली मला कायला काय प्रॉब्लेम असणार आहे. चांगलं काम जर नवरा करत असला तर बायकोनी सपोर्ट केला पाहिजे नवऱ्याला, हाय का आता. बरं, ह्या दोघांना पण माहिती नाही नक्की गर्लफ्रेंड कशाला म्हणतात ती. त्यांना वाटलं गर्लफ्रेंड म्हणजे काहीतरी मोठंच काम असणार आहे. तेवढंच बोलून थांबलं नाहीत, माझ्याकडे आलं. मला म्हणलं बाप्पूला गर्लफ्रेंड होती, त्याचा तुझ्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग जर समजा मी गर्लफ्रेंड केली तर त्याचा तुला पण काय प्रॉब्लेम नसाय पाहिजे. मी म्हणलं की आतापर्यंत तर आमच्या कधीच कानावरती आलं नाही की माझ्या वडिलांना गर्लफ्रेंड होती म्हणून. आणि जरी असती ना तरी पण माझी आई बिचारी लय साधी बुडी आहे, तिने त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या असत्या. तशी मी नाही. तुम्ही विचार जरी केला ना की आपल्याला गर्लफ्रेंड असावी म्हणून तर तुमचं जगणं मुश्किल करेल मी. आणि जरी केली ना गर्लफ्रेंड तरी दुआ करला पण उचलू आपट